गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या व्लॉगिंग चॅनलमध्ये. घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन ब्लॉग. आजची मॉर्निंग बोल 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 आजची मॉर्निंग नवीन एक ट्रिप, नवीन एक ब्लॉग बघूया. माझ्याबरोबर आहे चेतू द बॉय ह्याला बोलू का? ह्याला बोलू का मी परत? जाऊ दे नाही तर बोललो होतो काही. आपल्या बरोबर आहे चेतू द बॉय, वीरू आणि आपला नवीन एक मित्र मंदार. सो स्टार्ट करूया व्लॉगिंग. आजचा मोटो व्लॉगिंगचा माझा पहिला दिवस आहे. कॅमेऱ्याचा माझा पहिला दिवस आहे. ॲक्शन 6चा माझा पहिला दिवस आहे. सो कसं वाटतं आहे, कसा आवाज येतो आहे, साऊंड क्वालिटी, क्लिअरिटी वगैरे तुम्ही सांगा मला कसं ते कमेंटमध्ये. हिअर वी गो गाईज. निघालो मित्रांनो आत्ताच आणि ब्लॉगची सुरुवात थेट पेट्रोल पंपपासूनच झाली आहे. पेट्रोल पंपमध्ये पहिलं माझ्या गाडीत तर मी ऑलरेडी काल रात्री पेट्रोल भरून ठेवलं होतं. ओ काका काय करत आहे काका सकाळी सकाळी? सो काय बोलत होतो तुम्ही? माझ्या गाडीत मी रात्रीच पेट्रोल टाकून ठेवलेलं. ते रात्री टाकलं म्हणून बरं झालं, कारण माझ्या गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपलं होतं. अर्ध्या रस्त्यात येऊन आम्ही गाडी धक्का मारत नेलेली होती. सो मंदारच्या R1मध्ये पेट्रोल टाकायचं होतं. R1मध्ये पेट्रोल टाकलं आता आणि निघालो आम्ही आता डायरेक्ट थेट. आता पनवेलला आम्हाला आमचा अजून एक मित्र भेटणार आहे, तो आणि त्याची वाईफ म्हणजे आमची वहिनी, दोघंजणं ते पण आम्हाला जॉईन होणार आहेत. सो इथून आम्ही 4 जण आहोत आणि तिकडे अजून 2 जणं भेटणार आहेत. टोटल 6 जणं आहेत आम्ही. अजून पण एक्स्ट्रा माणसं येणार होते, बट सम रिझन्स ते लोक कॅन्सल झाले. सो ठीक आहे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी रिझन असतं. सो बघूया पुढे जाऊन आम्ही आता काय काय करतो आहे, काय काय नाही करत आहे, कुठे कुठे जातो आहे, काय ते सगळं तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. सो बघूया. सध्या तरी वातावरणामध्ये पाऊस तर नाही आहे, पावसाचं ढगाळ वातावरण दिसत नाही आहे. सो मित्रांनो बघू शकता वीरूची एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. गाडीवर वीरूची एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. एक मिनटा. ए वीर्या, ए वीरू चालू, एन्जॉयमेंट चालू. तो राहिला. कारण आमच्याकडे ॲडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत आता. तुला काय बोलायचं याच्याबद्दल? आता तो लाईट नाही मारणार, आता ॲडव्हान्स मारणार. एन्जॉयमेंट बरोबर आहे. बघा पाचडगिरी. हे असं सॉरी गाईज, असं कधी करू नका तुम्ही, असं चुकीचं. हे भावा अरे यार, ऑडियन्स वाढवायची आपल्याला चांगली. नको ते इन्फ्लुएन्सर देऊ नका भाई. असं हातबीत सोडून चालू नका गाडी. मुंबई पोलीस जोड भेंडी पहिले बघणारे आपले ऑडियन्स स्ट्राईक मारतील आपल्यावरती. हो काय, असं चुकून पण करू नका तुम्ही कधी. ऑन रोड रिकामा रोड असेल तर एक वेळ थोडाफार आपण करतो, कारण नवीन रक्त आहे, यंग पोरत, गरम रक्त आहे तर बोलू शकतो आपण. बट ऑन हायवेवरती किंवा कुठे पण रिकामा रोड काय नाही भाई, नहीं करने का. हाँ नहीं करने का भाई, नहीं करने का मतलब नहीं करने का, ऐसा करने का ही नहीं. ये अपने शरीर के लिए बहुत हानिकारक है, डेंजरस है. आपको अपना शरीर जपना है तो ये ऐसा कुछ करने का नहीं. पोचलो गाईज आता
कुठे पोचलो रे आपण आता? कुठे पोचलो आपण आता? बटुकवाडीच्या ब्रिजवरती आहे काहीच आम्ही आता. बटुकवाडीच्या ब्रिजवरती तुम्हाला बघून असं वाटत असेल की मी असं बटुकवाडी वगैरे बोलतो आहे, कोणाची तरी मी कॉपी करतो आहे. बट गाईज मित्रांनो, खरं सांगू तर मी आहे आपला कॉन्टेंट क्रिएटर श्रीमान लेजंडचा फॅन आहे मी. सो बांधिलकी फॅमिलीमधलाच आपण एक भाग आहोत, कारण त्याचं कॉन्टेंट खरंच खूप छान असतो. मला खूप आवडतो त्याचा कॉन्टेंट. आणि माझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटरमधून, यूट्यूबर म्हणून आणि गेमर म्हणून एक फेवरेट पर्सन म्हटलं तर तो श्रीमान लेजंड आहे. आणि थोडंफार कुठेतरी त्याला फॉलो करतो, तर त्या गोष्टी थोड्याफार माझ्या व्लॉग्समध्ये येणारच गाईस. सो बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी वायझर लावतो. एक मिनटं, वायझर लावतो. वायझर लावल्यावरती काही साऊंड कसा आहे सांगा मला, आणि वायझर काढल्यावरती साऊंड कसा येतो ते सांगा. सीबी आहे ना कुठली? हो, ट्रायम्प आहे. ट्रायम्प या साईडची ट्रायम्प, मधली सीबी आहे ना होंडा. हां, आणि पुढे गेली निंजा नाही रे ऐकलं या लोकांना. भाई कावासाकी निंजा भाई, ZX येणार. त्या गाडीचा काही एक वेगळाच ऑरा आहे. त्या निंजाचा, त्या कावासाकीचा, त्या निंजुळीचा वेगळाच ऑरा आहे. ती गाडी कुठल्याच हिशोबात दुसऱ्या गाड्यांच्या कंपॅरिझनला बसत नाही. तिचा वेगळाच ऑरा आहे. सो पोचलो आम्ही गाईज वाशीच्या ब्रिजवरती. वाशीच्या ब्रिजवरून आम्ही पुढे चाललो आहे. पण मला असं वाटायला लागलं आहे की थोडंसं वातावरण झालं आहे पावसाचं. काही तुम्हाला आवाज प्रॉपर येतो का सांगा मला, कारण बहुतेक माझ्या मते तरी वाऱ्याचा आवाज पण शूट होतो आहे. हो, वाऱ्याचा आवाज पण येतो आहे. वारा पण खूप चालू, म्हणजे ऑब्वियसली गाडी चालवतो तर वारा येणारच म्हणा. बट तरी पण मला कमेंट करून सांगा माझा आवाज बरोबर येतो की नाही. म्हणजे मला तशी पुढे ब्लॉगिंगची सेटिंग करायला, माझ्या माईकची सेटिंग करायला, अँगल बरोबर आहे का गाडीचा, कॅमेराचा, आपल्या ॲक्शनचा. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. डॅशकॅम व्ह्यू बघा गाईज, डॅशकॅम व्ह्यू. आले आहेत आपले बरोबर आपले मित्र, चालले थोडे. काय दाखवतोय त्याचं त्यालाच माहिती. काय बोललो असतो कॅमेरा फ्रेंडली वर्ड नाही निघणार आता तोंडातून. इट्स ओके, रिलॅक्स येतो, रिलॅक्स. वाशी टोल नका गाईज, वाशी टोल नका. आपण बाईकवर आहे, आपल्याला काही टोलची गरज नाही, आपल्याला टोल लागणार नाही गाईज. सो आपण सरळ कल्टी मारायची. आपले मित्र मागून येत आहेत गाईज. ग्रुप सर्व. आजचा दिवस संडे, सो सगळेच मला वाटतं बाहेर पडलेच. सगळ्यांनाच बाहेर फिरायचं आहे आज. बहुतेक गर्दी भेटणार आहे आम्हाला पुढे. सो पुढे जाऊ आता, पनवेलला थांबू, हर्षदला भेटूया. हर्षद पण गाईज, हां तुम्हाला सांगणार आहे, हर्षद पण खुश होणार आहे. हर्षदने जेव्हा ऐकलं होतं की मी कॅमेरा वगैरे घेतला आहे, पूर्ण सेटअप माझा घेतला आहे, नवीन सेटअप करतो आहे मी, तो पण खुश झाला होता. मला त्यांनी माझ्या मागच्या व्लॉगवरती कॅमेऱ्याच्या अनबॉक्सिंगच्या व्लॉगवरती व्हिडिओ पण टाकलेली, कमेंट टाकलेली गाईज, व्हिडिओ नाही कमेंट टाकली होती. खुश झालेला तो पण. सो आज त्याला भेटणार पण बरेच दिवसांनी, तो पण खुश होईल. आणि त्यात वरून आपली ॲक्शन 6ची पहिली झलक त्याला मी दाखवणार आहे आज. सो तो खुश होणार आहे खूप. बघूया. आजची व्हिडिओ खूप मोठी होईल गाईस, कदाचित आजचा ब्लॉग खूप मोठा होईल, कारण कंटिन्यू शूटिंग चालू आहे. कारण कंटिन्यू नाही, ब्रेकमध्ये होते, बट मध्ये कंटिन्यू शूटिंग होईल.
ठीक आहे, बघूया. जेवढा मोठा ब्लॉग होईल तेवढा मोठा ब्लॉग करू आणि तेवढा मोठा ब्लॉग मी गाईस टाकणार. बरे मला खूप लोक बोलत होते चॅनलचं आता नवीन आहे, ग्रोथ आहे. सो जितके सफिशियंट ब्लॉग्स होतील तेवढे सफिशियंट ब्लॉग कर, म्हणजे लोकांना पण बघायला होईल. बट काहीच आपण आपले ब्लॉग जसे आहेत तसे टाकायचे. जेवढं आपण मस्ती करतो सगळं शूट करायचं, भले ब्लॉग किती मोठा होते, लोक बघणार कारण लोक आपली आहेत गाईज. लोक बघणार, आपल्याला आपली पण फॅमिली वाढवायची आहे गाईज. सो लोक बघणार, आपण ब्लॉग भरून टाकायचं. कंटेंट जितका चांगला भेटेल तेवढं टाकायचं. जेवढी मजा मस्ती करतो आहे, जे काही करतो आहे आपण सांगायचं. बघा गाईज, अजून एक ग्रुप आहे, अजून एक ग्रुप, बाईक ग्रुप. सर्व फिरायला झालेत आणि आम्ही जिथे चाललो आहे तिथे आम्हाला गर्दी मिळणार आहे खूप, असं वाटतंय आम्हाला. कारण हे बहुतेक जेवढे पण ग्रुप चाललेत हे सगळे ग्रुप तिकडेच चाललेत गाईस. मित्रांनो, हे गाईजच्या आईला हे सारखं गाईज बोलतोय ना मी, ते मलाच आता कसं तरी वाटायला लागले. तोंडात ना तेच गाईज, खड्डे. भैया एडीवी ले लो, एडीवी घ्यायची गरज वाटते खरंच. कारण ह्या खड्ड्यांमध्ये एडीवीच आहे जी चालू शकते मित्रांनो. बरोबर, हां आता बरोबर आलं. ते गाईज बोलून आहे ना कंटाळा आला आहे मला. खरंच मित्रांनो कंटाळा आला आहे मला आता. ते मित्रांनो एक वेळ ठीक आहे, बट हे गाईज बाप रे. गडकरी काका खरंच बघा हो, हे रस्ते आहेत ना, खरंच काय बोलू तुम्हाला, आमच्यासारख्या रायडर लोकांना ना खूप त्रासदायक आहे हो, खूप त्रासदायक आहे. बाप रे बाप, धाड धूड. आणि त्यात मित्रांनो माझी आज मोठी गाडी नाही आहे R15, कारण तिचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, थोडा इश्यू झाला आहे. सो अजून एक ग्रुप तिचं मोठं काम निघालं आहे. पडेल त्यामुळे गाईज आजची ट्रिप मित्रांनो, सॉरी मित्रांनो, आजची ट्रिप ही आपल्या पहिल्या लक्ष्मीवरती, म्हणजे पहिल्या गाडीवरती, आपली एन्टॉर्कवरती. एन्टॉर्कू नाव ठेवूया आपण त्याला, एन्टॉर्कू. सो पहिलं पण आपण हिच्यावरच राईड मारायचो गाईज मित्रांनो. अरे यार, हे गाईजना माझा, या शब्दाने ना माझा जीव खाल्ला, कंटाळा आला मला, कंटाळा आणला यार. सॉरी, आता फोकस मित्रांनो गाईज नाही मित्रांनो, बरोबर मित्रांनो. हां, तो मित्रांनो पहिलं पण आपण याच गाडीवरती राईड करायचो, खूप साऱ्या राईड व्हायच्या. उलट ही गाडी जेव्हा आम्ही नवीन घेतलेली, बघा, जेव्हा ही गाडी आम्ही नवीन घेतली होती तेव्हा कधीच शॉर्ट रूट या गाडीवरती मी कधीच मारला नाही. नेहमी मित्रांनो मी मोठे रूट्सच मारले, म्हणजे लॉंग रूटच मारलेत. जसं बोला, कुठे लोणावळ्याला गेलो, कधी महाडचा गणपती बघायला गेलो, कधी खोपोली गेलो, कधी कुठे अजून एक्स्ट्रा ठिकाणी, कधी उरणला गेली गाडी. खूप मोठे लॉंग रूट मारून आलेले आहेत. जवळच्या जवळ गाडी कधी फिरवलीच नाही आहे गाई. परत आला यार गाई. आणि मित्रांनो मी थांबतो, तुम्ही पुढे भेटा मला, मग कंटाळलो आता या शब्दाला. पुढे भेटूया आपण. तो मित्रांनो पाऊस हळूहळू चालू झालेला आहे, बारीक लागतोय हातावरती, फटाफट फटके पडत चाललेत पावसाचे. सो आम्ही विचार करतोय कुठंतरी गाडी साईडला जाऊन रेनकोट बाबा एकदाचा घालून घेऊया, म्हणजे पुढे जाऊन टेन्शन नको आपल्याला, परत गाडी थांबवावी वगैरे. बरं, तर हर्षद आला आहे की नाही ते पण माहिती नाही, सो ते पण बघायचं आहे. तसं आम्ही पोचू. खरं म्हणजे आता गाईज टाईम बघायला गेला तर तुम्ही 7 वाजत आलेत, 6:45 झालेत. ॲक्च्युली आम्ही निघणार होतो 5 वाजता, बट ठीक आहे, फॉर आता सम रिझन्स मीच कुठेतरी लेट झालो आहे. कारण मी इथे थांबूया, हां थांबा, ते थांबवतो गाईज. आणि
गाईज यार परत आले मित्रांनो. इथे थांबवतो आणि जरा रेनकोट वगैरे घालून घेतो. थांबा 1 मिनटं. हां भेटूया जरा. सो मित्रांनो रेनकोट घातलेलं आहे, विंडशीटर घातलेलं आहे आणि परत आम्ही निघालो आहे. पाऊस पण थोडा थोडा आलेला आहे. आज आपल्या ॲक्शन 6ची टेस्टिंग आहे मित्रांनो पूर्णपणे. आज बघूया, आज पूर्ण टेस्टिंग करायची आहे. ॲक्शन 6ची पूर्ण टेस्टिंग करणार आज. पावसामध्ये, पाण्यामध्ये, वाऱ्यामध्ये, सगळ्या जवळजवळ सगळ्या गोष्टींमध्ये आज टेस्टिंग होणार आहे. आत्ताच मी कॅमेरा बघितला सो त्याच्यावरती खूप धूळबीळ बसलेली आहे, म्हणजे असं थोडंसं चिखल बिकल उडालेलं आहे. बट ठीक आहे, लेन्स क्लीन करूया. आपल्याला लेन्स क्लीन केल्याची कॅमेरा वगैरे तर नॉर्मली क्लीन होतोच. जिथे जिथे आपण थांबू तिथे इथे क्लीन करू. बट आज प्रॉपर टेस्टिंग होणार मित्रांनो. ॲक्शन 6ची प्रॉपर टेस्टिंग होणार. आणि आम्ही विंडशीटर घालण्यासाठी थांबलो बट आमचे मित्र नालायक आहेत, थांबले नाहीत, निघून गेले. काय बोलणार आता. एकत्र आलो आणि पुढे निघून गेले. R15 आहे म्हणून मला हे दाखवत आहेत. माझी R15 मला घ्यायला आणायला मिळाली नाही मित्रांनो. काय बोलणार आता. R15ची पॉवर दाखवत आहे. अरे मी पण अँटॉर्कवरती आहे. माझ्या अँटॉर्कवरती मी किती राईड मारले तुम्हाला काय माहिती. काय बोलणार आता. दिवस खराब आहेत बट जाऊ दे. आपलेच मित्र आहेत, आपलीच माणसं आहेत, चालून द्यायचं. जसं श्रीमान दादाची बांधिलकी आहे तसंच बांधिलकी ब्रो, बांधिलकी. श्रीमान दादा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर आहे मित्रांनो आपला श्रीमान लेजंड, दी श्रीमान लेजंड. आणि कालचे एक नवीन त्यांची स्ट्रीमची व्हिडिओ बघितली जे आपल्या 2 टीम्स सेमीफायनलला गेले होते. EWCच्या चॅम्पियनशिपचे 2 टीम आपले इंडियाचे सेमीफायनलला गेले होते. ते सेमीफायनलला गेल्याच्यानंतर जी स्ट्रीमवरती जी पोरांनी जो डान्स केलेला आहे ना मित्रांनो, खरंच कडक वाटत होता, कडक. ते बघूनच नाचायची इच्छा होते. हातपाय तर एकदम स्टेबल राहतच नाहीत, नाचायला लागतोच माणूस. प्रॉपर ब्लॉगिंग आपण चालू केलेली आहे आता. सो तुमचा सपोर्टची गरज आहे खूप. बुलेटचा आवाज बघा मित्रांनो, बुलेटचा आवाज बघा. कडक कडक एक साऊंड म्हणजे डेंजर. सो हां मी काय बोलत होतो, ब्लॉगिंग आपण प्रॉपर ब्लॉगिंग चालू केलेली आहे आता. आपल्या ॲक्शन 6ची पहिला शूट आहे. इथून पुढे पण आपल्याकडे ते शूट होतील. अजून नवीन नवीन इक्विपमेंट्स येतील. पुढे पुढे जाऊन हळूहळू सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर करायचं बघू. Insta 360चा पण विचार चालला आहे बट आता तो लगेच नाही घेणार. आपल्या ॲक्शन 6 बरोबर आपल्याला खूप खेळायचं आता. सो पहिलं ते बघायचं प्रॉपर ब्लॉगिंग. मोठं ब्लॉगिंग पण चालू केलेली आहे मित्रांनो आता. सो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, आवडली तर लाईक करा, शेअर करा तुम्ही. अजून तुमचे काही टिप्स वगैरे असतील, अजून इम्प्रूव्हमेंट माझी ब्लॉग्समध्ये माझ्या झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी जर तुमचे काही टिप्स असतील तर कमेंट नक्की करा. तुमचे कमेंट मी सगळ्यांचे कमेंट वाचतो, तो कमेंट नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब मस्ट आहे. त्याची तुमच्या साथची, तुमच्या काय बोलतात, अरे तुमच्या साथीची गरज आहे मला आता. तुमचा सपोर्टची गरज आहे मला आता. तो बघा, तुम्हाला व्लॉग नक्की आवडेल. थोडी व्हिडिओ क्वालिटी आपली इम्प्रूव्ह झाली असेल, साऊंड क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली असेल, कारण आपण पूर्ण सेटअपच घेतलेला आहे आता. आणि मोठं ब्लॉगिंग वगैरे आता येत राहतील असेच, अजून पण ब्लॉग येतील. सो मित्रांनो आम्ही जवळजवळ पनवेलच्या सिग्नलला पोचलेलो आहोत. बट हे लोक कुठे गेले. अच्छा भेटले मित्रांनो, भेटले. इकडे येऊन थांबलेत, नालायक झाले.
काय रे मागे पुढे बघायचं नाहीत की तुम्हाला लोकांना मागे पुढे बघा तरी पॅन्ट घालून घेतले काय नाही 50-60-70 करत चाललो. अरे पण मागे पुढे बघ तर इथं डायरेक्ट थांबलाय तू येड्या साईड झालेल ना अर्षद कुठे आरशात येतोय, तिकडे येतोय. कुठे येतोय त्यात आहे. तलोजाला आहे. म्हणजे ऑन रोड आहे मग आपण टर्न मारून तिकडे थांबूया हा, तिथं ह्याच्यामध्ये इथं शेड पण आहे ना. इथेच थांबूया इथे थांबूया का? तिथे जाऊया ना तिकडं खायला ट्रक उभा आहे बघ तिथं ती एक बाईक. नाही खायचं नाही आता थांबायचं कुठे इथे थांबायचं की तिकडे थांबायचं नाही नाही ना मेन खरं सांगू कुठं थांबायचं आहे तिकडं करून ना तिकडे थांबायचं आहे तो सरळ येणार ना तिकडे पण त्याला यायला टाइम आहे ना तिकडं काय आपल्याला शेड बीड नाही थांबायला मग इथे थांबूया तू इथं थांबूया. मग तिथे जाऊन पहिले खाऊया ना कुठे कुठं आहे बोलतो तिथे ते तो ट्रक दिसतोय का हा तिकडे आहे चल पण तो बनतो काय हा, चल. आणि बनतो तिकडं काय? खायला होतं तिथं सर्व लोक थांबले जाऊया का बोल उडून टर्न मारायला नाही तर पुढे जाऊया ना तिथे तिथे जाऊया तिथून खाऊन तसंच निघूया ना तिकडे काही असली पाहिजे तिथं उभी. बाई कशाला पाहिजे तुला हा अरे मग काय खायला असतो काय बोलतो तू बाई एका माणसाच्या एका बाईच्या भरोश्यावर राहतो तू की इथं असते इथं असते माहिती इथं खायला असतो एक बाई असते तिथे येड्या पोह्याची चव लय भारी आहे. चल बाई तिथे चल तिथे नसलं तर मग फिरवून मागे येऊ सांगा मला. काय भाई यार माणसं आहेत यार चल देवा 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 काय ना एक एक नखरे बापरे इकडे टेस्ट चांगली असते कॉन्फिडन्स आहे आणि त्या बाईचे पोहे चांगले आहेत म्हणून तो तिकडे नेतोय फक्त अरे विचार तर सही भाई पोहे खाणार आहे की नाही बाप रे बाप मला काय बोलायचं नाही मला काहीच बोलायचं नाही बापा ये बाप रे स्ट्रगल स्ट्रगल काय स्ट्रगल मित्रांनो स्ट्रगल फुल स्ट्रगल आता इथे विरूची कोणती बाई आहे बघूया जरा इथे नागोरी चाय दिसतोय त्याची बाई दिसते, नागोरी चायवाली आहे का कुठले काय चहावाला दिसला आम्ही ॲटलिस्ट चहा तरी पितो मित्रांनो मोठी थैली आहे का विचारा का रे बॅग टाका ओके बॅगची पकडून धरेल ना मी नेतो बाई तुमच्या आहे चेतूला शूट करायला जमत नाही चेतू मागे बसलाय म्हणून चेतूला शूट करायला जमत नाही बोल चेतू काहीतरी काय बोलू बाई आलो आता हाफ वे दे वाट बघूया अजून एकाची एक जण येतो अजून अरे हे कुठे राहिले वो आएगा तो और मजा आएगा ते फोटो काढत बसले असणार बोलत होता ना अरे यार दर बोल बोल ना अरे भावा आपलाच ब्लॉग आहे आपलाच चॅनल आहे बोल आम्ही आता चहा पितोय बिस्किट आणि चहा खातोय चहा पितोय खात नाही स्क्रिप्ट करून गेल्यासारखं बोलू नको नॅचरली बोल नॅचरली काय बोलायचं असं वाटू देऊ नको की भाईने कधी स्क्रिप्ट लिहित आहेत आणि हे लोक स्क्रिप्ट वाईज बोलतात आम्ही काय स्क्रिप्ट लिहित नाही ती स्क्रिप्ट पण चुकीची बोल अरे मी काय बोलतो ते पण नॅचरल बोलतो बोल मग बोल हे सगळं नॅचरली आहे का कोर्स केलाय कसला मी पहिला डॉक्टर बनवणार होतो याला पण ह्याचे बघून त्याला मी HM सगळं मी ह्याला करणार होतो मी त्याला करणार पण असं कधी बोलत नाही की मी करणार होतो कारण की मी आळशी आहे. किती आळशीपणा हे माझं टॅलेंट आहे ते जाऊ दे आपला मित्र कुठपर्यंत आलाय बोल माझा मित्र इथपर्यंत आलाय एक आता तास लागेल पण आलाच आहे 10 मिनिटं लागतील लागतील आता स्टँड बाय मोडवर जातो अच्छा चांगलं आहे रे. नॉर्मल हे करायचं आहे हे बघ चालूच आहे रेकॉर्डिंग चालू आहे वन साइड रेकॉर्डिंग मंदार तू पण ये आपल्या ब्लॉग मध्ये ये रे भावा, ये. लाजिस्ट बॉय आला नाही थोडा अजून लाजिस्ट बॉय दिसतोय बाई मंदार तू बोल काहीतरी मंदार तुमचे 2 शब्द होऊन जाऊ द्या माईक इकडे तर लाजिस्ट बॉय गेला चेतू ये तू
माझा अवतार तो हर्षद आल्यावर भेटूया मित्रांनो. सो निघालो आम्ही आता चहा पिऊन जाऊ पुढे. हर्षद आलाय, मी ग्लव्स पण घातलेले आहेत. आता प्रॉपर रायडिंग चालू. निघालो आम्ही आता. हर्षद आलाय. हर्षद त्या साईडला उभा आहे, रोडच्या पलीकडे त्या बाजूला उभा आहे. कुठल्या बाजूला उभा आहे? इंग्लिश मध्ये सांगू का? ए विरू, वरच्या रस्त्याला की खालच्या रस्त्याला आहे? वरच्या रस्त्याला की खालच्या रस्त्याला आहे? हायवेला अरे हायवेला ठीक आहे. जुन्या की नवीन? नवीन JNPT नवीनच आहे. असू दे, नाही जाऊ दे भाई, जाऊ दे. जाऊ दे म्हणजे JNPT जाऊ दे. इग्नोर या माणसाला इग्नोर करा मित्रांनो, इग्नोर करा. आपण पुढे जाऊया, भेटूया तो कुठे बघूया. माहिती आहे का, हां तुम्ही रेनकोटची पॅन्ट घातली, मला सांगितलं नाही, आम्ही पण घातली असते ना. आता सांगतो घाल. डोळे त्याचे जाऊ दे, आता मी बोललो असतो. आता सांगतो घाल. आता सांगतो मी घाल. हे काय सिग्नल लागलंय भाई, 50 सेकंद सिग्नल आहे, घालू शकतो तू. इथं घाल. नाही तरी कंट्रोल करतो, लय कंट्रोल केलाय भाई. बंद असला ना की बोलू नका. बाप रे बाप, काय विषय चालू आहे मित्रांनो. बघा, विषय खतरनाक डेंजर लेवलचा विषय चालू आहे. ए बाबा बघ, अजून टाइम आहे. नाही गेला आता टाइम. नको घालू. घालून घे. तू 20-25 सेकंड, तू 50 सेकंडमध्ये पण चेंज नाही करू शकत. एक पॅन्ट घालायला तुला कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं लागतात. आता आमच्या कुठे येतोय? इकडे येते. अरे तो ऑलरेडी आलेला आहे. हा, आपण चालतो. हेल्मेट पण चांगला आहे बघ. हो, सुटला गाईज सिग्नल. जाऊया पुढे, हर्षदला भेटूया. कंटिन्यू हर्षदला भेटेपर्यंत कंटिन्यू शूटिंग चालू करणार आता. हायवे नवीन हायवे. ओ बाप रे बाप. जय गडकरी काकांचा विजय असो. कंटिन्यू शूटिंग मित्रांनो, कंटिन्यू शूटिंग. ओ माय गॉड, माय दोस्त, माय ब्रो. चालू आहे भाई, चालू आहे. वाव. भावाचे पाहिजे आणि 1 मिलियन झालंच पाहिजे. पहिला ब्लॉग आहे, डायरेक्ट 1 मिलियन झाले पाहिजे. सध्या आम्ही कंटेंट म्हणून मॅक्सी पण गिफ्ट केलेली आहे. हॅलो आबा हा मित्र मंदार. भेटतो ना त्याला, प्रेम दिलेली. वहिनी काय म्हणताय? आमच्या वहिनी बोला ना त्यांना पण. घे ते नाही बोलतात, इच्छा नाही. चालू आहे, बंद नाही झालं, कंटिन्यू चालू आहे बाबा. फक्त ते स्टँड बाय मोडवर. काय चला चला. जास्ती पॉज नको. ए दोन काय ते दोनच शब्द भेटतात इंग्लिशमध्ये, दोनच. ए विरू, हे जरा सुक्या टिक्या थांबवा आम्हाला जरा. मग घाल नाही ते. कुठं वल्लंय? अरे वल्ल हे काढ, चप्पल काढ तू. नखरे बघा नखरे मित्रांनो, नखरे बघा. थोडं हे बघ, दिलंय ना देवानी, थोडं ते वापर. चप्पल काढ, पट्टे काढ चपलेचे आणि त्याला पायदानासारखं वापर. समजलं का तुला? हे बाळा, ते लागणार त्या. काय लागणार? अरे येऊ का पकडायला? येऊ पॅन्ट? अरे यार, अरे सर सांग, मी कसा कंट्रोल करू? बोलतोय. हा मग तेच बोलतोय ना. एक नंबर.
चालूच आहे कंटिन्यू. मी 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 विचार करतोय मी काय दाखवतोय लोकांना, काय फालतूगिरी चालली आहे इथे. भाई ये यही तो चाहिए, यही तो कंटेंट है अरे घाल ना बाबा हे. भाई. आतापर्यंत ना 3 वेळा घालून 3 वेळा अरे यार, त्यांनी पॅन्ट काढली ती खाली ठेवायला, घालायला नाही. पुढे जाऊन अजून टाइमपास करणारा. कोणी परवडल्या पण ड्रेस नाही परवडत. चला 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 काय टाइमपास चालू आहे, चला. नेक्स्ट स्टॉप कुठेतरी खायला थांबू. आता आम्ही फक्त चहा पियालो, चहा आणि एक बिस्किट खाल्लं आहे. नेक्स्ट स्टॉप कुठेतरी खायला थांबू. बाप रे बाप, कंटिन्यू शूटिंग चालू आहे गाईस, कंटिन्यू शूटिंग चालू आहे मित्रांनो, कंटिन्यू शूटिंग चालू आहे. तो बघा त्याचे हात बाहेर येत आहेत विरूचे हळूहळू. जसं मी बोललो मित्रांनो, श्रीमान दादा, तुम्ही पण जर बांदेलकी फॅमिलीमधले असाल तर तुम्हाला माहिती असेल हा रोड जो श्रीमान दादाच्या बऱ्याचशा मोठं ब्लॉगमध्ये आलेला आहे. हा रोड तुम्हाला म्हणजे तुम्ही श्रीमान दादाचे फॅन असाल, तुम्ही श्रीमान दादाचे ब्लॉग्स बघत असाल आणि तुम्ही बांदेलकी मेंबर असाल तर तुम्हाला नक्कीच हा रोड कळेल. मला सांगायची गरज नाही लागणार, बट तरी पण ज्यांना नाही समजेल त्यांच्यासाठी मी सांगतो. हाच तो रोड आहे, त्या रोडवरून कंटिन्यू श्रीमान दादा येत जात असतो. हाच तो रोड JNPTL. सायकलिंग स्वार गेले, सायकलिंग स्वार. इज्जत आहे, इज्जत, फुल इज्जत. सो आता पुढे कुठेतरी नाश्त्याला थांबू. आता खूप टाईमपास आम्ही करत चाललो आहे, आता कुठेतरी नाश्त्याला थांबू आणि नाश्त्याला थांबूनच तुम्हाला भेटू डायरेक्ट.